हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सकाळची वेळ आहे. छान असं सकाळ झाली होती आणि अर्णव स्कूलला जाणार होता, त्यामुळं मी लवकर उठली होती. आणि आता अर्णवचा टिफिन वगैरे बनवायचं माझं चालू होतं. आणि टिफिनची तयारी तर मी रात्रीच थोडीफार केली होती. आणि आता उठल्यानंतर मला गरमागरम अर्णवसाठी आलू पराठे वगैरे बनवायचे होते. आणि माझा सकाळचा झाडू वगैरे मारून झाला होता आणि घरातली थोडीफार कामं आवरली होती. त्याच्यानंतर म्हटलं चला आता त्याचा डबा वगैरे बनवूया. आणि मी आता आलू पराठे वगैरे बनवून त्याला परत लगेच त्याचं बाकीचं आवरायला जाणार आहे. चला मग आता आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. काय काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि आता इथं अर्णव त्याचा आवरून आला होता. त्याला नाश्ता वगैरे द्यायचा होता, तर तो विचारत होता, "मम्मा आता किती वेळ लागेल अजून? मला नाश्ता वगैरे दे." तर मी म्हटलं, "हां, आवरले आता तुला नाश्ता देते आणि बाकीचा नाश्ता मी नंतर बनवीन. पहिलं मी तुझं आवरते, त्याच्यानंतर मी माझी बाकीची कामं करेन." आणि आता इथे त्याला मी नाश्ता वगैरे देत आहे. आणि सकाळ-सकाळची वेळ असल्यामुळं पराठ्यावर दही वगैरे काही दिलं नाही मी त्याला. त्याला म्हटलं, "तू सॉस चपाती आलू पराठा आणि सॉस वगैरे खाऊन घे." तर आता इथं बघा त्याला मी देत आहे आणि छान आता त्याला गरम-गरम पराठा आणि सॉस दिलं होतं. चला मग आता त्याला ब्रेकफास्ट करून दे, त्याच्यानंतर त्याचा टिफिन वगैरे भरते मी. आणि आता इथं त्याचा टिफिन वगैरे भरत आहे मी. आणि हा गरम पेपर आहे त्याच्यामध्ये त्याला आलू पराठा वगैरे फोल्ड करून देणार आहे. असं तर जास्त काही गरम राहत नाही, पण मऊ तर राहतो. तर मी म्हटलं चल तुला मी ह्याच्यामध्ये रोल करून देते. आणि एका डब्यामध्ये थोडासा सॉस पण दिला होता. कारण बिना सॉसचं तर कसं खाणार? तर म्हटलं थोडासा सॉस वगैरे घेऊन जा. आणि आता इथं त्याचा टिफिन वगैरे पॅक करून झाला होता. चला म्हटलं त्याच्या मेन बॉक्स आहे त्याच्यामध्ये ठेवते आणि त्याच्या बॅगेजवळ नेऊन ठेवते सगळं मी. आणि ही ना गरम पाण्याची बॉटल आहे आणि त्याला गरमच पाणी देतो, कारण अजून थंडी आहे, त्यामुळे थंड पाणी वगैरे पिला ना परत आजारी पडेल, त्यामुळे गरमच पाणी द्यायचं आहे. चला मग बॉटल वगैरे पॅक झाली त्याची आता. आणि आता त्याला मी त्याचे शूज वगैरे घालायला दिले होते. आणि आतल्या बेडरूममध्ये कुणाल झोपला होता, त्यामुळे आम्ही तिथं लाईट वगैरे काही लावली नव्हती. मी म्हटलं चल हॉलमध्ये बसून तू सगळ्या गोष्टी आवर तुझ्या. आणि माझा आवाज थोडा हळू येत असेल, कारण मी व्हिडिओ सकाळ-सकाळी एडिट करत आहे. आता मुलं वगैरे झोपली होती, त्यामुळे थोडं हळूहळू बोलत होती मी. आणि आता इथं बघा अर्णवचं सगळं आवरून झाल्यानंतर त्याची बॅग वगैरे सगळं मी हॉलमध्ये आणून ठेवलं, जेणेकरून त्याला सगळं पटपट आवरेल आणि सगळं बॅगामध्ये भरेल. कारण सकाळ-सकाळी खूपच गडबड होती. आणि आता इथे तो शूज वगैरे घालत होता, तर मी थोडं त्याला लेस वगैरे बांधण्यासाठी हेल्प केली. कारण त्याला लेस जास्त आवळ बांधता येत नाही आणि परत स्कूलमध्ये गेल्यावर लेस वगैरे सुटते आणि त्याला प्रॉब्लेम्स येतात. आणि आता इथं थंडी वगैरे आहे, तर म्हटलं चल स्वेटर वगैरे पण घालून घे. असं तर तो म्हणत होता, "मम्मा एवढी थंडी नाही वाजत." पण मी म्हटलं घरामध्ये नाही वाजत, पण बाहेर गेल्यानंतर खूपच थंडी वाजते. तू स्वेटर वगैरे सगळं घालून जा व्यवस्थित. आणि आता इथं त्याला मी स्वेटर वगैरे घालून देते. चला मग आता त्याला त्याची बाकीचं सगळं आवरते पटपट. आणि इथं आता अर्णवचं सगळं आवरून झालं होतं. तर मी म्हटलं चला थोडा वेळ मी आता बसते, कारण सकाळी उठल्यापासून काही ना काहीतरी माझं काम चालूच होतं. आता मी म्हटलं थोडा मी चहा वगैरे घेते, थोडं मला पण छान वाटेल. कारण सकाळी उठल्यापासून बिलकुल ब्रेकच घेतला नव्हता. पटापट, पटापट त्या सगळं स्वयंपाक आवरला, परत त्याचा आवरलं, डबा वगैरे भरला. सकाळ-सकाळची खूप अशी कामं होतात. थोडं चहा घेतलं ना फ्रेश फील होईल. चला मग थोडा चहा वगैरे घेतो आणि त्याचं काय काय राहिलं ते पण आवरतो.
गेला. त्याच्यानंतर मी थोडा वेळ व्हिडिओ वगैरे एडिटिंग केला, कारण रात्री मला सगळा व्हिडिओ झाला नव्हता. तर आता पहिलं ते काम केलं, कारण ते काम पण महत्त्वाचं आहे. नाहीतर परत वेळ झाला ना मग वेळच होतो. म्हटलं चला आता काय जास्त आवरायचं नव्हतं, नाश्ता वगैरे तर बनलेलाच आहे. थोडा आता मला आणि कुणालाच आलू पराठे बनवायचे होते आणि झाला आता व्हिडिओ एडिटिंग करून. तर आता चला घरातली बाकीची कामं करूया. हे किचन बघा, आता किचन मला पूर्ण क्लीन करायचं आहे. आणि पाणी तापलं आहे, लाईट आहे तोपर्यंत म्हटलं पाणी पण तापेल. पाणी वगैरे तापलं आहे तर मी पडदेशीन आंघोळ वगैरे करून घेते. आणि कुणाल पण उठला आहे, चला मग दाखवतो कुणालचं काय चाललंय. आणि इथं ना कुणाल उठला आहे बघा, आणि खेळायचं काम चालू आहे त्याचं. त्याला उठल्यानंतर टी व्ही पण बघायला पाहिजे असती, आणि बघा टी व्ही पण लावली होती आणि एका साईडला त्याचं खेळायचं पण चालू आहे. आणि थांबा इथं पडशील. आणि तो ना जास्त वेळ झोपला ना खूप खुश असतो, आणि लगेच उठवला की नाही मग खूप चिडचिडपणा करतो. चला मग आता हा बेड वगैरे सगळा लावून घेतो, कारण कुणाल लेट उठला ना सगळी कामं लेट होतात. तर छान असं बेडशीट वगैरे सगळं फोल्ड करून व्यवस्थित हांतरून, आणि त्याच्यानंतर बाकीची आवरली कामं. पहिलं मी आंघोळ वगैरे करते, बेड वगैरे ठीक करते, आणि मग लगेच आंघोळ करून घेते. आणि बघूया अजून ऊन तर काय आणि आता ना माझी छान अशी आंघोळ वगैरे झाली. चला मग आता देवपूजा वगैरे करून घेते. रोज सकाळी फौजी देवपूजा वगैरे करून जातात, पण आज त्यांना लेट झालं होतं त्यामुळे त्यांनी काही देवपूजा वगैरे केली नाही. तर चला म्हटलं मीच करून घेते. थोडं मला मंदिर वगैरे साफ करायचं आहे, थोडं स्वामी समर्थांना वगैरे अभिषेक पण करायचा आहे. चला मग आता मी पटपट मंदिर पूजा वगैरे करते, त्याच्यानंतर भेटते तुम्हाला. आणि कुणाला तोपर्यंत दूध दिलं आहे, थोड्या वेळानं मी आलू पराठे बनवीन, मग कुणाला आणि मी छान असा नाश्ता करीन. पण पहिलं मी देवपूजा करते, त्याच्यानंतर मी नाश्ता बनवते. आणि आता माझी आंघोळ वगैरे झाली होती. आज माझं थोडं लवकरच आवरलं होतं, कारण अर्णव लवकर गेला स्कूलला, फौजी पण गेले ड्युटीला, त्यामुळे माझं आवरलं होतं. आणि रोज तर फौजी वगैरे पूजा करतात, कारण सकाळ सकाळी फौजी लवकर आवरतात, त्यामुळे फौजी सकाळ सकाळी पूजा करतात. तर मी म्हटलं चला आज मी करते पूजा. आणि फौजींना पण थोडा लेट झाला होता, तर मी म्हटलं काही हरकत नाही, मी करेन पूजा, माझं पण लवकर आवरलं आहे. आणि मंदिर वगैरे थोडं साफ करून घेतलं, कारण वरती अगरबत्ती वगैरे लावतो ना तर खूपच असं तिथं सगळे कचरा होऊन जातो. आणि स्वामी समर्थांना थोडा अभिषेक पण घालायचा होता आज. आणि आज सकाळ काही अजून काही दूध आलं नव्हतं, मी गरम पाणी वगैरे घेतलं आणि त्यांनी छान त्यांना अभिषेक वगैरे घातला, थोडा टिका वगैरे लावून घेतला, छान त्यांच्या झुल्यामध्ये बसवलं त्यांना. आणि आता बघा यांची छान अशी पूजा झाली होती. आता अगरबत्ती आरती वगैरे लावून घेतो. आणि आज संकष्टी पण होती, तर थोडं छान फ्रेश फील होतं. तर म्हटलं चला सकाळ सकाळी छान मी पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर नाश्ता करते. आणि रोजच्या रोज कसं होतं, थोडं वेळानं उठलं जातं, त्याच्यानंतर आवरायचं. फौजींचं असं काही नाही, फौजींना टायमात उठावं लागतं, टायमात जावं लागतं. त्यामुळे फौजींचं सकाळ सकाळी सगळ्या गोष्टी आवरतात. नाश्ता वगैरे आंघोळ म्हणा, तर फौजी सकाळ सकाळी पूजा करतात. आणि संध्याकाळच मी पूजा करत असते. कधी कधी काहीतरी सण वगैरे असला तर माझं लवकर आवरतं, त्या दिवशी मग मी पूजा करते. बाकी तर रोज फौजीच सकाळ सकाळी पूजा करतात. मला पण वाटतं सकाळ सकाळी आवरून पूजा वगैरे करावी, पण सगळ्यांचं आवरता मला एवढा वेळ होऊन जातो, मला कळतच नाही किती वेळ झाला आहे. कारण सकाळचं फौजींचं पहिलं नाश्ता वगैरे द्यावा लागतो, त्याच्यानंतर माझं आवरायचं. चला मग आता छान अशी पूजा झाली. मस्त आता तुळशीला वगैरे पाणी घालते, तुळशीला अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि त्याच्यानंतर बाकीची कामं करते. तर बघा अशा प्रकारे छान अशी देवपूजा झाली माझी. आमच्याकडे जास्त काही देव वगैरे नाही, थोडेफार आहेत. छान छोटंसंच मंदिर आहे आमचं. तर बघा छानशी अशी देवपूजा झाली. आणि सकाळ सकाळी देवपूजा झाली ना खूप प्रसन्न वाटतं. आणि रोज तर फौजीच करतात सकाळची देवपूजा, कारण फौजींचं लवकर आवरतं. आज फौजींना वेळ नव्हता, तर म्हटलं काही हरकत नाही, मी करेन नंतर. तर आता माझं आवरलं, मी देवपूजा वगैरे केली. चला मग आता मी नाश्ता बनवते पटपट. चला मी आता कुणासाठी आणि माझ्यासाठी नाश्ता बनवते. आणि आज खूप वेळ झालाय, कारण सगळे कामं आवरत खूप वेळच होतो. नाश्ता झाल्यानंतर मला किचन कपडे वगैरे धुवायचे आहेत. कपडे आज काही जास्त नाहीत, कारण ऊनच नाही जास्त, तर कपडे धुवून पण काय फायदा नाही. चला मग पहिले मी आता नाश्ता बनवते, नाश्ता करते, त्याच्यानंतर बाकीचे कामं करते. चला आता आपला नाश्ता वगैरे बनलाय, मस्त आलू पराठे वगैरे झालेत बनवून, एकदम गरमागरम आहेत.
आणि कुणाला दूध दिलं होतं तरी पण त्याला अजून भूक लागली तर म्हटलं चल झालं तर गरमागरम आपण नाश्ता करूया. आणि आज फौजी दुपारी जेवायला येणार नाही, त्यामुळे आज माझ्यासाठी आणि मुलांसाठी स्वयंपाक बनवायचा होता. तर आलू पराठ्याचं थोडंसं राहिलं होतं तर म्हटलं चला बनवून ठेवते. आणि मी आता 2-3 आलू पराठे बनवून ठेवले, 2 चपाती असं लागलंच बनवून ठेवलं आहे. आता थोडासा भात आणि भाजी काहीतरी बनवायची आहे मला. तर चला आता पटपट आवरते. अजून किचनवरती नाश्त्याची भांडी आहे, ती भांडी पण क्लीन करून घेते आणि किचन कट्टा वगैरे सगळा क्लीन करते. चला मग आता लागते कामाला. आणि आता माझी सकाळची वगैरे कामं चालली आहेत. सकाळची कामं वगैरे आवरते पटपट. त्याच्यानंतर दुपारचा स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे मला. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि दुपारचा पार्ट आहे तो नंतर येईल. आता सकाळचा आहे तर मी हा व्हिडिओ केला आहे अपलोड. आणि दुपारचं काय रुटीन आहे तो दुसरा सेपरेट ब्लॉग येईल. तर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटले ते पण सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र.